ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर वसंत गीते आक्रमक झालेत। शिवसेनेतील काही दलाल मुद्दाम चर्चा पसरवतायत। ठाकरे गटाचे नेते वसंत गीतेंनी हा आरोप केलेला आहे। नगरसेवकांना विविध आमिष दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। या सगळ्या मुद्द्यावर नेते वसंत गीते यांच्याशी बातचीत केली। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया। आपल्या सोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत वसंत गीते। ते माजी आमदार राहिलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत। आधी ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून अनेक खासदार हे शिंदेच्या शिवसेनेत गेले। आता नाशिकच्या नगरसेवकांसंदर्भात बहु ही चर्चा चालू आहे। काय नेमकं वस्तुस्थिती आहे? नाही, मुळामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की हे ज्या काही बातम्या पेरल्या जात आहेत या चुकीच्या बातम्या आहेत। शिंदे सेनेचे एक दोन दलाल आहेत, ते फिरत असतात, नगरसेवकांना आमिषे देणे हे विधान परिषदेपासून आम्ही बघतोय। आणि ज्यांना स्वतःचं काही कर्तृत्व साध्य करता येत नाही, स्वतःच्या प्रभागामध्ये नगरसेवक निवडून आणता येत नाही, असे हे दलाल दोघं तिघं आहेत। आणि ते या नगरसेवकांची काही दिशाभूल करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतात। परंतु मला खात्री आहे की आमचे नगरसेवक कुठेही जाणार नाहीत, कारण ज्या चिन्हावर ते निवडून आले, ज्यांच्या आशीर्वादाने ते निवडून आलेत, जे मतदार बाळासाहेबांचे मतदार आहेत, उद्धव साहेबांचे मतदार आहेत, मशाल या चिन्हाचे मतदान आहेत, आणि त्याच्यावर हे निवडून आलेले यांनाही चांगली खात्री आहे की आपण ज्या पद्धतीने आपण कामकाज करून पक्षाचं निवडून आलेलो आहे, त्यामुळे ते कुठल्याही पक्षात प्रवेश करतील असं मला वाटत नाही। हो, मागच्या काही दिवसांपासून आपल्या नगरसेवकांना प्रभाग निधीचं जे आमिष एकूण दाखवण्यात येत आहे। 5-5 कोटी आम्ही तुम्हाला विकास निधी म्हणून देऊ, अशा पद्धतीचे आमिष देण्यात येत आहेत, अशी चर्चा चालू आहे। आपल्या नगरसेवकांशी कोणी संपर्क साधलाय का, किंवा अशा पद्धतीची चर्चा ही खरी आहेत का? नाही, मुळामध्ये चर्चेचा विषयच नाही। स्वतः नगरसेवक असल्यामुळं सभागृहामध्ये आम्ही भांडून निधी घेणार आहोत, कारण आमच्या प्रभागामध्ये ज्या प्रभागातून आम्हाला जनतेने निवडून दिलं त्या प्रभागातील लोक टॅक्स भरतात ना। हे काय यांचे सातबारा यांच्या बापाच्या प्रॉपर्टी विकून थोडी आम्हाला हे निधी देणार आहे, आमचा निधी आम्हाला मिळणारच। हो, आणखीन एक या सगळ्या संदर्भात आपली काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झालेली आहे का? उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील? नाही, म्हणजे राऊत साहेबांची आमची चर्चा झाली। राऊत साहेबांनी मला विचारल्यानंतर आम्ही स्पष्ट त्या सगळ्या बातम्या वगैरे पाठवल्या आणि ते सांगितलं की एक बातमी लावली, ती कोणी लावली, कशी लावली, कुठल्या दलालांनी लावली, कोण दलाली करतंय, ते सगळं सांगितलं। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।